सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय। गेल्या 2 ते 3 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण चालू आहे। उपोषण अतिशय गंभीर स्वरूपाचं आहे। या उपोषणात 60 ते 70 कामगार उपोषण करत आहेत। संबंधित सगळे कर्मचारी वीज निर्मिती करणारा जो प्रकल्प आहे पारसमध्ये या ठिकाणी हे काम करणारे आहेत। परंतु ज्या प्रकल्पात जो कामगार वर्ग वीज निर्मिती करून इथल्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या घरात उजीळ निर्माण करायचं काम करते, त्याच कर्मचाऱ्याच्या घरात आज अंधार पाडण्याचं काम इथले संबंधित काही कॉन्ट्रॅक्टदार आणि काही अधिकारी करत आहेत। हे तात्काळ थांबलं पाहिजेत आणि संबंधित सगळ्या कर्मचाऱ्यांचं जे मागणी असतील ते पूर्ण झाल्या पाहिजेत, अशी आज आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी साहेबांना मागणी करतो। पारस ऊर्जा या ठिकाणी हे गेल्या मागच्या महिन्यात सुद्धा मोठं गंभीर स्वरूपाचं आंदोलन झालं, परंतु त्या ठिकाणी काही आश्वासन देण्यात आले होते आणि काही हे लेखी आश्वासन देऊन संबंधित काही ठिकाणी तिथल्या अधिकाऱ्यांनी इथल्या कामगारांना लेखी आश्वासन देऊन सुद्धा हे आश्वासन पूर्ण केले नसल्यामुळे आज कामगार वर्ग प्रचंड आज आक्रोशात आहे आणि कामगार वर्गात हा आक्रोश असल्यामुळे आज अकोला जिल्ह्यात या ठिकाणी 15 ऑगस्ट आहे आणि 15 ऑगस्टच्या दिनाच्या निमित्तानं आज जर या ठिकाणी आमरण उपोषण करावं लागत असेल तर खरंच भारत देश स्वतंत्र झाला का? अरे जर देश स्वतंत्र झाला नसेल तर मग कामगार स्वतंत्र झाला का? आजही कामगारांना अशा पद्धतीनं जर हिणावल्या जात असेल आणि मनातल्या संबंधित अधिकारी जर या कामगारांवर अन्याय करत असतील तर हे आम्ही कदापि खपून घेणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेबर मिनिस्टर असताना या देशाला सगळ्यात पहिले कामगारांचा हक्क आणि अधिकार देण्याचं काम केलं आणि हे देश जर कोणाच्या कष्टावर उभा असेल तो इथल्या श्रमणाच्या इथल्या कामगारांच्या कष्टावर हा देश उभा आहे आणि हाच कामगार जर आज अन्याय विरोधात आणि त्यांचे हक्क हिसकून घेतले जात असतील आणि त्यांना जर उपोषण करावं लागत असेल तर हे आम्ही कदापि खपून घेतल्या जाणार नाही। यांना तात्काळ न्याय मिळालाच पाहिजेत। आम्ही माननीय जिल्हा अधीक्षक मॅडमना सुद्धा आम्ही मागणी करतो की लवकरात लवकर जिल्हाधिकारी